नमस्कार. महिमा श्री स्वामी समर्थ या सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी समर्थ प्रकट झाले आणि विश्व कल्याणासाठी ते बाहेर पडले. सर्वप्रथम ते काशीला गेले. काशीला गेल्यानंतर पुढे ते कलकत्त्याला गेले. तिथे काली मातेचं त्यांनी दर्शन घेतलं आणि गंगेच्या तीरावर असणाऱ्या तीर्थक्षेत्रांची त्यांनी भ्रमंती केली. त्यानंतर ते गोदावरी तटी आले. तिथून ते हैदराबादला गेले आणि हैदराबादवरून ते मंगळवेढ्यास आले. मंगळवेढ्याला त्यांनी 12 वर्ष वास्तव्य केलं आणि तिथे पंढरपूर, मोहोळ, सोलापूर मार्गे ते अक्कलकोटला आले. अक्कलकोटला वटवृक्षाखाली त्यांचे वास्तव्य दीर्घकाळ होते, म्हणूनच त्यांना अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ असं म्हणतात. स्वामींनी समाजातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी व्हावी आणि आपल्या भक्तांना सद्विचारांची जागृती व्हावी यासाठी अनेक लीला केल्या, चमत्कार दाखवले. त्यांना स्मरणात राहतील असे अनुभव दिले. भक्तांच्या अडचणी दूर करत त्यांच्यावर अपार प्रेम केले. आजही त्यांना अनन्य भावाने हाक मारली तर ते भक्तांसाठी अगदी क्षणार्धात धावून येतात. संकटकाळी त्यांना मदत करतात. त्यांच्या हम गया नहीं जिंदा है या वचनाचा क्षणोक्षणी सर्वांना प्रत्यय येतो. तुम्हीही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर खाली कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि मला फॉलो करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.